आणि तो सामना मोठ्या मार्जिनने जिंकला कोपटे संघाने. भाऊ ठोंबरे यांच्या वतीने खरं तर पूर्ण ओव्हरमध्ये जर का मनीषने एखादा विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं. यस, भाऊ ठोंबरे यांच्या वतीने पारितोषिक आहे मनीष कोकंबे या खेळाडूला. एक विकेट जरी त्याने घेतला अख्ख्या ओव्हरमध्ये तर त्यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. मॅचकडे आपण जाऊया. बिग फाईट वाघिवली आणि रीस या दोन टीममध्ये. मोहपाडा बेल्टमधील एक संघ आणि एका बाजूला आपल्या परिसरातील संघ आहे वाघिवली. या दोन टीममध्ये ही लढत. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीमध्ये. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना. समोर स्टार्किंग एंडला जयेंद्र आणि त्याच्या बरोबरीने महेश यांना आपण पाहता. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल पंचांचा आलाय. पॉवर प्ले ऑन. पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील. फ्रंट लाईन गोलंदाज मनीष बॉलिंग मार्कवरती आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रचंड वेगात तो बॉल टाकतो आणि या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची भूमिका असते. आणि इथे मात्र या षटकाला सुरुवात होताना आपण पाहत आहे. चांगली मॅच अपेक्षित राहील प्रेक्षकांना दोन्ही टीमकडून. पहिला बॉल पॅडोशिपचा प्रयत्न. फुल टॉस होता. शॉर्ट स्क्वेअरला खेळले. क्विक थ्रो आपण पाहिला. वेगात थ्रो आला होता आणि इथे सिंगल घेत असताना चिक्की सिंगल पाहायला मिळाली. वेगवान सिंगल. अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये. जयेंद्रचं अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. जय हनुमान वाघिवली संघाचा एक धाव मिळाली. स्कोर कार्ड सिंगल आली. कोपटा संघ मागील 2 हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. पहिल्याच फेरीमध्ये ते पराभूत व्हायचे परंतु आजच्या रात्रीमध्ये सलग 2 सामने त्याने जिंकले. त्यामुळे त्यांचं देखील विशेष अभिनंदन. हाफ ट्रॅकर आपटल्या बॉलला अप्पर कटचा प्रयत्न. अपलिफ्ट केला बॉलला कव्हरच्या वरून. कव्हर पॉइंटचा जो फिल्डर आहे त्याच्या डोक्यावर खेळत असताना बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. खरा फिडिंग. नशिबाचा चौकार. 4 धावा. तीन पारंगे त्या ठिकाणी होते. बॉलचा पाठलाग करत असताना असं म्हणतात ना, अति घाई संकटात नाही. तुमचा स्वतःवरचा कंट्रोल फार महत्त्वाचा असतो. बॉडी बॅलन्स फील्ड करत असताना तुमची एकाग्रता ही देखील महत्त्वाची असते. हँड अँड आय कॉर्डिनेशन या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. आणि इथे मात्र 4 धाबा आल्या. पुढचा बॉल लॉफ करत असताना मध्ये खेळले थ्रू द कव्हर्स. आयुष जांभळेच्या हातामध्ये बॉल चालला सेफ हँडमध्ये. पहिला धक्का बसतो वाघिवली संघाला. खेळाडू बाद झाला महेश. आयुषने जो झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं भाऊ ठोंबरे यांच्या वतीने. आयुष जांभळे या खेळाडूला यंगस्टर आहे आणि प्रभावित करतोय. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होताना पाहिली. पहिला खेळाडू बाद झाला. आता रतेश मैदानाकडे चाललेला आहे. रतेश पाटील सध्या मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू देखील शून्यावरती बाद झाला होता आणि याही वेळेला आता 3ऱ्या क्रमांकावरती आला. या मॅचमध्ये निर्णायक भूमिका साकारावी लागेल. विकासने चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. 31 धावांचं योगदान त्याने आय थिंक आपल्या टीमला दिलं होतं. आणि इथे देखील एका मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे वाघिवली संघाला. टार्गेट सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये कारण टॉस जिंकला होता गणेशने. त्याने पहिल्यांदा बॉलिंग म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं त्या ठिकाणी वाघिवली संघाला. आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्डवरती 5. 1 गडी बाद अशी सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पुढचा चेंडू रतेशसाठी राहील. 20 मध्ये चांगल्या पद्धतीचे फटके खेळतो रतेश. पुन्हा एकदा वेगात टाकलाय. डिपिंग फुल टॉस आणि त्या ठिकाणी शॉर्ट दरम्यानला फील्ड करत असताना अशोक पारंगे. क्या बात आहे. वन ऑफ द लेजर. मला आठवते मोपाड्याच्या मैदानाची त्यांनी जी ड्राईव्ह लागवली होती. उंच उडी मारली होती. दुखापत त्यांना झाली होती आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली होती. अचानकचं मैदान 40+ खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये वय मॅटर करत नाही आहे. तुमचा परफॉर्मन्स, तुमची प्रॅक्टिस आणि तुमची आवड या गोष्टी फार महत्त्वाच्या. तुमचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे. आणि चांगले फिट असणारे हे खेळाडू या टीममध्ये आहेत 40+चे. चांगली कामगिरी. डॉट बॉल नाही आहे. सिंगल. लेट कटचा प्रयत्न होता. लेंथ बॉल टाकला. हार्ड लेंथमध्ये होता. ॲडजस्टेबल फटका खेळायचा होता. बॅकफुटला गेले होते परंतु इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. मनीष कोकंबे मी मगाशी म्हटलं या टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज. वेगात टाकतो बॉल. प्रचंड वेगाने मात्र बीट करत असताना त्या ठिकाणी जयेंद्रला आपण पाहिलं. चांगला बॉल टाकला मनीषने. निर्धाव चेंडू
डॉट बॉलची सांगता झाली. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 6 धावा. 6 धावा सध्या स्कोर कार्डवरती. पहिलं षटक अप्रतिम मारा. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्याचा होता आणि इथे मात्र रनआउटची संधी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. फॉलो थ्रू मध्ये धावत आले. त्या ठिकाणी मनीष बॉल उचलला, फेकला, स्टम्प्सवरती थ्रो पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बघा निर्णय जो काय येईल, परंतु फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आई एकवेळा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट पाहिलं जाईल. दूध का दुधार पाणी का पाणी. लगेच आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचू. आमचे मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये जीवन गावन. रन आउट, नो डाऊट इट्स रन आउट. भरपूर आता रन आउटच्या स्वरूपात हा खेळाडू बाद झाला. 6 धावा धाव फलकावरती. गडी बाद झाले. 2 थोडं प्रेशर आहे या ठिकाणी आता वाघिवली संघावरती. सेम कंडिशन होती मागच्या सामन्यामध्ये, तेव्हा विकास आला आणि आताही विकास मैदानाकडे चालला 4थ्या क्रमांकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पहिल्या आतापर्यंत धावा फक्त 6 आल्या. चांगलं षटक राहिलं मनीषचं. चांगला स्टार्ट मिळाला रीस टीमला, जो अपेक्षित होता रीस संघासाठी मनीषकडून. पहिल्या ओव्हरमध्ये पहले ओवर खत्म होने के बाद 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटें चढ़ चुके हैं. बिल्कुल गेंदबाज मनीष. पहले ओवर का खेल खत्म हो चुका है और 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली 18 गेंदें इस इनिंग की महत्वपूर्ण रहेंगी. बिल्कुल कम से कम 40-45 के आसपास पहुंचना बेहद जरूरी होगा. यानी कि फाइटिंग टोटल बनाना पड़ेगा बैटिंग करने वाली वाघिवली टीम को. वाघिवली और रीस, ये दोनों टीमों के बीच ये मुकाबला सेकेंड राउंड का सेकेंड मैच महत्वपूर्ण मुकाबला रहेगा. बीच मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए आए आयुष जामले. पहली गेंद तेज सरा, लाइन खराब, अवे फ्रॉम द बॉडी, इसलिए वाइड बॉल का इशारा ऑफिशियल्स के माध्यम से. एक्स्ट्रा रन खर्च करते हुए आयुष जामले इस ओवर में अतिरिक्त रन से स्कोर कार्ड के ऊपर रन बढ़ते हुए 7. 2 गडी बाद 7 धावसंख्या धाव फलकावरती आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्या बात है, आक्रमक स्ट्रोक. क्रॉस बॅटेड अक्रॉस लाईन मारला स्क्वेअर लेगच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. मैदानाच्या चहूबाजूला तुम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षक हे परप्रांतीय पाहायला मिळतील, कारण पुष्पक नगर सध्याचा ग्रोथ सेंटर आहे नवी मुंबईचा. झपाट्याने विकसित होणारा एक यशस्वी हा प्रकल्प. या बॉलला बॅटचा स्विंग अगोदर आला आणि त्यानंतर बॉल निघाला बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल. वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू तुम्हाला मिळेल फक्त त्या ठिकाणी रनआउट आणि बीमरसाठी. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त रन्स खर्च करताना आपण पाहतोय मैदानामध्ये आयुषला 1 धाव ॲड होईल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डमध्ये सध्या लागताना आपण पाहतो त्या ठिकाणी फक्त 2 गडी बाद 14. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. 14 धावा सध्या स्कोर कार्डवरती. 2 ताकदवर संघ वाघिवली आणि त्यांच्या बरोबरीने रीस. 2 टीममध्ये ही लढत आहे. मोठी फाईट आहे. उरणचा संघ आपण पाहिला जो कधी तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला. आता मैदानामध्ये खालापूर आणि पनवेल 2 तालुक्यांचे संघ आहेत सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. पहिली रात्र या स्पर्धेची दिवस रात्र संकल्पना. ओव्हर पिच. हा फटका फ्लिक करत असताना त्या ठिकाणी मिडविकेटकडे खेळले जयेंद्र. काऊ कॉर्नर रिझनच्या अगदी जवळपास हा फटका होता. 1 सिंगल मिळाली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी डीपमध्ये. 1 धाव आणि 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहताय 15 रन बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक लग चुके. दूसरा ओवर प्रगति पथ पर है और 15 रन स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली जो गेंदें रहेंगी उसके ऊपर आक्रमण करना बेहद जरूरी रहेगा. सामने की तरफ यॉर्कर लेन और बढ़िया स्ट्रोक. एक्स्ट्रा कवर के बाहर गेंद निकलती हुई है सीधा 4 रनों के लिए चौका.
चांगला फटका होता. कव्हर्सला ओव्हरपिच त्या ठिकाणी उजव्याच्या बाहेर यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण विकासचा. चौकार मिळाला वाघिवली संघाला. जयहनुमान वाघिवली या टीमसाठी 4 धावा आपण येताना पाहिल्या. 19 धावा सध्या स्कोर कार्डमध्ये. थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती राहील दोन्ही टीमला. थोडी आपण घाई करा. पाचची पहिली रात्र आहे. दिवस रात्र स्पर्धा बरोबर आपण वेळेवरती शेड्यूल कंप्लीट करणार आहोत आजच्या रात्रीचा. 19 धावा सध्या स्कोर कार्डवरती. सेकंड ओव्हर मार्गस असताना आयुषचं षटक. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये आपण पाहिला. समोर टाकलाय डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अफलातून ऑन द राईज हा फटका होता. बॉल चालला त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे सीमा पार. षटकार. लाजवाब फटकेबाजी. मागच्याही सामन्यामध्ये विकासने चांगली फलंदाजी केली होती आणि याही वेळेला पहिला बॉल कव्हर्सला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार आणि त्यानंतर थोडासा बॉल राईज झाला. डाऊन द ग्राउंड खेळत असताना हा षटकार पाहायला मिळाला. बॉलच बॅक ड्राईव्ह. 6 धावा आल्या. धावसंख्या आता झपाट्याने वाढली. 25 वरती पोहोचलाय. 19 धावा आतापर्यंत आयुषने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च करताना आपण आयुषला पाहिलं. महागडं षटक आपल्या टीमसाठी खर्च करतो त्या ठिकाणी आयुष. धावा 19. कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावे लागतील. पहिले 2 विकेट मिळाले आणि त्यानंतर मात्र एक भागीदारीकडे वाटचाल करताना जयेंद्र यांच्या बरोबरने विकास. चांगली पार्टनरशिप. समोर कव्हर्सला पुन्हा एकदा फटका आहे. याही वेळेला डीपमध्ये प्रोटेक्शन लावलं. सेकंडचा कॉल. जयेंद्र धावत पुढे आलाय आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपण येताना पाहिल्या या बॉलवरती. या एका ओव्हरमध्ये आतापर्यंत 21 आल्या. अजून काही बॉल बाकी आहेत. 21 धावा खर्च करतो. 27 धावा सध्या स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल बाकी आहे. थोडं टेन्शन आता वाढत चाललंय मैदानामध्ये रिस संघाचं, कारण हे षटक अतिशय महागडं आता ठरताना आपण पाहत आहे. सोडला बॉलला. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्स खर्च करताना आता 28 वरती पोहोचलाय वाघिवली संघ. सुरुवातीला असं म्हणता येईल करता थेंबे थेंबे तळे साचे आणि त्यानंतर आता एकदाच मोठा वर्षाव झाला धावांचा या ओव्हरमध्ये. 22 धावा पहिल्या 5 मध्ये खर्च करतोय आयुष. 1 चेंडू बाकी आहे. जर का इथे आणखीन मोठा फटका आला तर मात्र सोने पे सुहागा. आणखीन धावा चांगल्या टोटलकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल. फुल टॉस. हा फटका फसला. कव्हर्सला फिल्डर आहे त्या ठिकाणी मनीष. त्याच्या हातामध्ये चालला. झेलबाज झाले मैदानाच्या आतमध्ये विकास. विकेट मिळाला. 3रा फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान रिसला. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी आतापर्यंत 28. नवीन गोलंदाज मैदानाकडे चालले संदीप पारंगे, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता, ज्याने 8 धावा सेकंड 2 षटकामध्ये खर्च करताना 2 विकेट त्याने काढले होते आपल्या टीमसाठी. इकॉनॉमिकल फिगर षटक ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले होते रिस टीमला. तो गोलंदाज आता बॉलिंग मार्कवर. त्याला मॅजिकल गोलंदाज आहे. कमबॅक करू शकतो. नवीन खेळाडू मैदानाकडे आकाश आणि त्याच्या बरोबरीने आहे जयेंद्र. 28 वरती 3 खेळाडू बाद झाले. हे षटक देखील महत्त्वाचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सिनियर खेळाडूंचा भरणा शंकर पारंगे, अशोक पारंगे आणि कुमार मुंडेला आपण मागे पाहत आहे. प्रवीण घरत आणि मुकेश मुंडे. यस, मुकेश मुंडे मिस्टेक. हे 3 सिनियर खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने प्रवीण आहेत. कुमारना सध्या दिसत नाही या टीममध्ये, परंतु इथे आता संदीप पारंगे आलेत बॉलिंग मार्कवरती. मागच्या सामन्याचा हिरो. चांगले आकर्षक खेळ तुम्हाला पाहायला मिळाला रिस टीमच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. पहिला बॉल पार्टनरशिप केले. बैठक आणि बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअरिंगला. कमालीचे एफर्ट्स. लाजवाब फिल्डिंग. अफलातून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. अप्रतिम. अमानवीय एफर्ट्स ज्याला म्हणता येतील. धावा वाचवल्या त्याने. मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है क्रिकेटमध्ये असं म्हणतात. आणि या धावा त्याने वाचवलेल्या 2 आणि आपल्या टीमसाठी महत्त्वाच्या धावा वाचवल्या. गोलंदाजांना मात्र चांगलीच साथ देतात त्या ठिकाणी फिल्डिंग. अकॉर्डिंग टू फिल्डिंग
त्या ठिकाणी आपण जर पाहिलं फील्ड पोझिशननुसार मात्र बॉलिंग होताना पाहायला मिळाली. पायात टाकलेला फुल टॉस, त्याच्यावरती पॅडोस्टिप आपण जयेंद्रचा पाहिला. 2 धावा आल्या, धावसंख्या 30. तिसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना जय हनुमान वाघिवली या टीमचं. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील होताना पाहायला मिळाली. खरं तर बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर करतोय संदीप पारंगे त्याचं कौतुक करायला लागेल, कारण तो राऊंड विकेट येतो, एक विशिष्ट अँगल बनवतो आणि त्याहीपेक्षा तो कटर टाकतोय, थोडासा बॉलला टर्न करतोय. त्यामुळे नक्कीच त्याचंही कौतुक व्हायला हवं. चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी साकारत असणारा संदीप पारंगे. प्रत्येक स्पर्धेमध्ये एखादा खेळाडू चमकला की त्याचा फायदा टीमला होतो आणि आजच्या रात्रीमध्ये दमदार योगदान खरं तर संदीप पारंगेने आपल्या टीमला दिलंय ॲज अ बॉलर. चांगली कामगिरी साकारत असताना स्टेप आउट झाले, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा धमाका जयेंद्रचा. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. डाऊन द विकेट आणि त्यानंतर मात्र हा फटका पाहिला जयेंद्रचा षटकार. 6 धाबा आल्या आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा सध्या स्कोर कार्डवरती 36 धाबा, 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या सध्या धाव फलकावरती आहे. आक्रमण चढवतोय खरं तर टीम मधल्या प्रमुख गोलंदाजावरती, जो खेळाडू सामनावीर राहिला होता त्याच्यावरती जयेंद्र आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय. अप्रतिम खतर फलंदाजी त्याच्या माध्यमातून. जयेंद्र हा खेळाडू पुन्हा एकदा सॅकिंग गेला, समोर टाकला स्लॉट मध्ये, याही वेळेला आक्रमण. अनादर वन, कॉपी पेस्ट हा षटकार होता, स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार षटकार. संघाची रन मशीन म्हणून ज्याला समोरला जातं तो जयेंद्र आता आपल्या रंगामध्ये आला आणि काय बॅटिंग करतोय अफलातून. 42 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 होत्या. मनीषने चांगला स्टार्ट दिला आणि त्यानंतर आयुष्य षटकामध्ये 22 आले आणि इथून पुन्हा एकदा आक्रमण पण होताना पाहता मैदानाकडे. गौरव आमचे मित्र तर तेही स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. आयोजक आहेत गौरव, वेलकम, आपलंही सरचे स्वागत. पुढे आले होते, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते, यावेळेला लेंथ कमी केली. योग्य टप्प्यावरती बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल. टप्पा चांगला होता परंतु लाईन खराब असल्या कारणाने इथे पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलं. एक्स्ट्रा रनमध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल. 43. मागच्या सामन्यामध्ये 63 धावांचा पाठलाग करताना मोठ्या मार्जिनने कोपर संघ पराभूत झाला. आता इथे देखील जर का मोठी धावसंख्या उभारली गेली तर मात्र अडचणी वाढतील पुढच्या इनिंगमध्ये. प्लॅन मिस. हा बॉल चांगला होता, टप्पाही अतिशय योग्य होता आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमी गती होती. पेस व्हेरिएशन इज अ बस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि व्हेरिएशन दाखवत असताना या खरं तर बॉलमध्ये संदीपला आपण पाहिलं डॉट बॉल, निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकतोय संदीप. 43 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहताय. दुसरा सामना दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना जो जिंकेल तो मात्र आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना खेळ कोपटे संघाविरुद्ध. स्टेप आउट, पुढे येऊन मात्र काउंटर अटॅकचा प्रयत्न होता, याही वेळेला प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान वाघिवली टीमची धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 43 धाबा. 43 लॉस ऑफ 3 विकेट. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, पहिलं सत्र आपल्याला या ठिकाणी समाप्त करावं लागेल. 43 धाबा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. एक षटक. चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 11:15चा सुमार झालाय. आणखीन एक सामना पेंडिंग आहे, त्यामुळे प्लीज विनंती राहील फिल्डिंग करत असताना जय हनुमान रिस टीमला आपण फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक गणेश पारंगे आलाय. खरं तर गणेशने मागच्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये 26 धावा दिल्या होत्या. मला आठवतं तो षटक. खरं तर 3 चौकार, 2 षटकार, 1 दुहेरी धाव अशा एकूण धावा त्या ठिकाणी 26 खर्च केले होते. त्यामुळे आता गणेश शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय, ज्यांच्याकडे अनुभव आहे, स्किल आहे, कमबॅक करावा लागेल. मागच्या सामन्यामध्ये संदीप चमकला होता आणि गणेश मात्र महागडा राहिला होता. आता यावेळेला गणेशला कमबॅक करायला लागेल आपल्या टीमसाठी. मनीषने जी सुरुवात करून दिली होती, स्टार्ट चांगला मिळाला होता, शेवट
त्या ठिकाणी चांगला करावा लागेल गणेश पारंगेला, टीम कॅप्टन या संघाचा अष्टपैलू खेळाडू. समोर आकाश, अभी नाही तो कभी नाही. या षटकामध्ये किमान 12+ जर का धावा आल्या तर नक्कीच एक मोठं टोटल तुम्हाला जय हनुमान वाघोली संघासमोर पाहायला मिळेल. गणेश पारंगे आलेत अंतिम षटकामध्ये. राईट नाव मोर द विकेट. पहिला बॉल थोडासा फिरवलाय, थोडासा म्हणण्यापेक्षा जास्त फिरवला, कारण वाईड लाईनच्या बाहेर चालला बॉल. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. 44 धाबा सध्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. 44 धाबा त्या ठिकाणी आहेत. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतो जय हनुमान वाघिवली संघ. बॅकफुटला आले, याही वेळेला कटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. तर गणेशकडे असणारा कटर, गणेशकडे असणारा स्विंग, त्याचा तो वापर सातत्याने करतो. मधून लाईनवरती देखील नियंत्रण ठेवावं लागेल. मधल्या स्टम्प्सला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. तिथून जर का बॉल बाहेर काढला तर मात्र फलंदाजाला अडचणी निर्माण होतील. पण जास्तीत जर बाहेर निघाला बॉल तर मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांकडून सातत्याने येताना पाहायला मिळेल. 2 वाईट बॉल सलगचे पाहिले. 45 धाबा यावेळेला धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान वाघिवली टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल समोर, याही वेळेला आपण पाहिला ओव्हर पिच फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिली. त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आहे. 2 धावा आल्या. जयेंद्र मात्र रनिंग बिटवीन द विकेटमध्ये मागे राहणार नाहीये. आकाशलाही त्याने त्या ठिकाणी धावायला भाग पाडलं आणि 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. प्रचंड मेहनती जयेंद्र आणि त्याच्याबरोबर असणारा आकाश. 47. मासेमारी हा प्रमुख खरं तर व्यवसाय या खरं तर परिसरामध्ये असणाऱ्या सर्व आपल्या भूमिपुत्रांचा. आणि सध्या नव्यानं होत असणारे खरं तर विमानतळ, स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने होणारं विमानतळ, त्यामुळे मायग्रेशन स्थलांतरित झालेले गाव. लॉफ करत असताना गॅपमध्ये 2 फिल्डरच्या मधून बॉल झाला फरार. रन्स मधील 4, खणखणीत चौकार. धाव फलकावरती 50 अप. अर्धशतक ओलांडलं या ठिकाणी वाघिवली संघाने. टाळ्यांचा गजर होतोय आपल्या खेळाडूंसाठी. कारण सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 होते आणि त्यानंतरचं हे कमबॅक वाखाणण्याजोगं होतं वाघिवली संघाचं. अजूनही वेळ गेलेला नाही. कमबॅक आता रिस टीमला करावं लागेल. या ठिकाणी कमबॅक गणेश पारंगेला करावं लागेल. पायात टाकला टोक्रशिंग यॉर्कर. पंचांचा बोट अवकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. प्लम LB. 1 मोर विकेट डाऊन. आकाश चाललाय मैदानाच्या बाहेर. कर्मन हा बॉल होता. त्या ठिकाणी टोक्रशिंग यॉर्कर, त्याच्यावरती शपथ झालेले खेळाडू आकाश बाद झाले लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. आता मैदानाकडचा विकास भगत, ऑलराऊंडर खेळाडू विकास क्रीडांगणाच्या आतमध्ये जाताना आपण सध्या त्यांना पाहत आहे. 4 खेळाडू बाद झाले 51ला. अजूनही 3 बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रातील. चला थोडी घाई करा प्लीज. शेवटचे 3 बॉल. टार्गेट सेट करायचा, टार्गेट बनवायचं आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना जय हनुमान वाघिवली संघाला. बलाढ्य जय हनुमान रिस संघासमोर. आणि आता चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करत असताना हा संघ आपण पाहता. 51 धावा. विकास भगत मैदानाकडे आपण येताना पाहता 6व्या क्रमांकावरती. 51 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद. 51 धावा सध्या धाव फलकावरती. लास्ट ओव्हरमधील पहिल्या इनिंगमधील काही चेंडू जाखे बाकी. फुलटॉस आहे. इथे देखील मोठा फटका खेळता आलेला नाहीये. तर बॉलिंग ची शैली आपण जर पाहिली तर जास्तीत जास्त बॅक ऑफ द हँड हे बॉल आपण गणेशच्या माध्यमातून पाहिले. पण तो यावेळेला फुलटॉस होता. त्या बॉलला एक मोठा फटका यायला होता, परंतु तसं काही झालेलं नाहीये. फक्त सिंगल रन मिळाली. एंड बदल आता जयेंद्र स्टॅकिंग एंडला आलाय. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. जयेंद्रची वैयक्तिक कामगिरी आपण जर पाहिली तर 12 मध्ये 27 वरती तो खेळतोय. चांगलं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. 27 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारलेली आहे आणि 52 धावा टीमच्या माध्यमातून आपण पाहता. सांघिक कामगिरी. 52 लॉस ऑफ 4. अंतिम षटकातील आता शेवटचे काही बॉल. स्टेप आउट झाले होते, स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला वाईट बॉलचा इशारा. बॉलला सोडलाय जयेंद्रने.
पायांच्या हालचाली चांगल्या करतो जयेंद्र करतो त्या ठिकाणी मैदानामध्ये, त्याच्यामुळे थोडासा दबाव गोलंदाजावरती क्रिएट होतो आणि या दबावामध्ये टाकलेला हा वाईट बॉल आपण पाहिला, त्याच्यापासून दूर शरीरापासून दूर ठेवला होता वाईट बॉलचा इशारा. 53 धाबा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. फिल्डिंगमध्ये बदल, डीप स्वीपर कव्हरला आता एक्स्ट्रा कव्हरला घेतला आणि त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट कव्हरला ते ठिकाणी उभं केलं. 7 वाईट बॉल करतर या इनिंगमध्ये आपण आतापर्यंत पाहिले. स्टेप आउट, फुल टॉस बॉल, फटका फसलाय. चेलखाली शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. मिड विकेटला चेल टिपत असताना मोठा धक्का बसतोय. जय हनुमान वाघिवली टीमला खेळाडू बाद झालाय. जयेंद्र बॅक टू द डगआउट. आपण लगेच मैदानाकडे नवीन फलंदाज पाठवा आणि रिस टीमला ही विनंती आहे, वारंवार आम्ही सूचना देतोय, थोडी आपण घाई करा. शेवटचा बॉल वैभव कोकंबेने हा झेल टिपला मिड विकेटला. जयेंद्रचा नवीन खेळाडू मैदानाकडे चालला. लास्ट बॉल फेस करेल या इनिंग मधला. टार्गेट सेट करा चेंडू सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलाय. सौरभला आपण पाहताय तो मैदानाकडे आलेला आहे आणि आता शेवटचा बॉल या षटकामध्ये गणेशने कमबॅक केलंय. लॉंग स्पेल जरूर राहिलं परंतु आतापर्यंत कमबॅक गणेशच्या माध्यमातून होताना पाहिलं. शेवटचा निर्णायक चेंडू पुढे टाकलाय, पायाने मात्र बॉलला थांबवलंय. फॉलो थ्रू मध्ये चांगला त्या ठिकाणी प्रोटेक्शन बॉलला दिलंय. एकच धाव या बॉलवरती मिळाली आणि अशा पद्धतीने मात्र हे पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान वाघिवली टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 54. आता येणारे 4 षटक, येणारे 24 बॉल विजयासाठी जय हनुमान रिस टीमला बनवायच्यात 55. चला लगेचच मैदान खाली करा. रिस टीमला विनंती असेल आपण मैदान सोडा खेळाडू कक्षामध्ये आणि त्याच वेळेला वाघिवली संघाला विनंती आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेचं बंधन आहे त्यामुळे आम्ही सातत्याने या सूचना देऊ प्रत्येक टीमला. फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. रिस टीम आपण मैदान सोडा प्लीज. धन्यवाद. मध्ये करूया बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील दीपक पाटील. रेससाठी 4 ओव्हरच्या या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये खास करून सलामीला आलेला जयेंद्र पाटील ज्यानं 22 धावांची इनिंग साकारली. त्यानंतर विकास गावंडच्या बॅटमधून 12 धावा आल्या आणि नक्कीच चांगला तगडा आणि फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय. कारण वाघिवली संघ म्हटला की गोलंदाजी स्ट्रेंथ आहे या टीमची आणि नेहमीच बराच वेळेला. चला बॅट्समन पाठवा प्लीज. बराच वेळेला गोलंदाजीच्या जोरावर वाघिवली संघानं आजपर्यंत कित्येक सामने जिंकलेत आणि त्याचमुळे थोडंसं प्रेशर असेल ते रीस संघावर. जनमान रीस आणि त्यांच्या विरोधामध्ये जनमान वाघिवली असा हा सामना. थोडा घाम गाळावा लागेल या रात्रीमध्ये. रीस संघाला खालापूर तालुक्यामधील संघ रसायनी परिसरामधील प्रत्येक मोठा संघ ओळखला जातो. सातत्यानं त्याच विभागामध्ये जास्त स्पर्धा, पनवेलमध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा खेळताना दिसतो. परंतु फार मोठे नाव आहे या संघाचं सुद्धा. एका बाजूला वाघिवली, गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, परंतु आता मात्र
पाहूया 55 धावांचं टार्गेट आहे चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश पारंगे आणि शंकर पारंगे अशी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. शंकर पारंगे आणि गणेश पारंगे अशी सलामीची जोडी रीस संघाकडून मैदानामध्ये दाखल झाले. दोनही पाहायला गेलं तर फलंदाजीमधली बलस्थानं आहेत रीसच्या आणि आजपर्यंत बऱ्याच वेळेला जोडीनं रीस संघासाठी कित्येक सामने जिंकून दिलेत. फार मोठी जबाबदारी आता मात्र त्यांच्या खांद्यावर. पहिलं षटक घेऊन वाघुली संघाचा तेज तर्रार गोलंदाज राम पाटील. पहिलाच बॉल राऊंड स्टम्प्स यावेळेस मात्र पाठीमागे निघून गेलाय आणि हा चेंडू सरळ चाललाय. तो लेग बायचा इशारा पंचांचा आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळतील पहिलाच बॉलवर 4 धाबा चौकार. की चॅलेंजिंग आव्हानात्मक असतं फलंदाजांसाठी आणि ते चित्र बऱ्याचशा मैदानावर गेले कित्येक वर्ष आम्ही सुद्धा सातत्यानं पाहत आलोय. त्याच थोडंसं जिकिरीचं होतं फलंदाजांना बॅटिंग करणं. राईट आर्म राऊंड स्टम्प्स पुन्हा एकदा. ओ यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. कमाल स्ट्रोक आहे. शंकर पारंगे यांच्या बॅट मधून येतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बेधुंद करणारा फटका षटकार. हल्ला चढवला अखेरीस राम पाटील यांच्यावर. पहिल्यांदा बॅटमधून धावा येत असताना शंकर पारंग यांच्या बॅटमधून मात्र कडा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 10 या आकड्यावर. ओ क्लीन बोल्ड. त्रिफळा उडवलाय. दांडी गुल केलंय आणि इकडे मात्र पहिला धक्का लागेल रीस टीमला. शंकर पारंगेच्या स्वरूपामध्ये पहिला मोठा धक्का. आता बारा आला होता परंतु पुढच्याच बॉलवर मात्र राम पाटील यांनी आपलं अस्त्र बाहेर काढलं. फुल लेंथ यॉर्क टाकण्यासाठी वेगवान यॉर्क टाकण्यासाठी ओळखले जातात आणि इकडे मात्र पहिला धक्का दिलाय. शंकर पारंगे बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव कोकंबे. तिसऱ्या क्रमांकावर सुरुवात चांगली झाली होती 4 अवांतरच्या स्वरूपामध्ये एक षटकार आला. कारण प्रत्येक ओव्हर्स मध्ये जर विचार केला तर जवळजवळ 14च्या सरासरीनं मात्र पुढे जायचंच आहे. कारण 55 धाबा काढायच्या आहेत प्रत्येक ओव्हर्स मध्ये. 14 धाबा 13-14 13-14 हे मात्र सातत्य ठेवावं लागेल. राऊंड स्टम्प्स गोलंदाजी करताना एकतर अँगल मोडीत काढणं बऱ्याच वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांना जमत नाही आणि त्यामध्ये साईड आर्म ॲक्शन आहे.
थोडासा स्लिंगा टाईप ॲक्शन आहे, बॉल खाली राहतात. ही सुद्धा एक स्ट्रेंथ गोलंदाजीमधली राम पाटील यांची. त्यामुळे अशा स्वरूपाची गोलंदाजी खरं तर भेदून काढणं थोडंसं कठीण जातंय फलंदाजांना. राऊंड विकेट्सनं ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द मिड ऑन. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिल्याच बॉलवर खरं तर अवांतरच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर आलेला तो एकमेव षटकार होता. अन्यथा हलू दिलं नव्हतं फलंदाजांना या ओव्हरमध्ये. आणि चांगलं षटक म्हणता येईल इकडे या वाघिणी टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1 गडी बाद 10 धावा. रिक्वायर्ड. आकाश गावंड येतोय दुसरं षटक घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये शंकर पारंगे बाद झालेत, परंतु गणेश पारंगे त्यांच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा असतील. वैभव कोकंबे सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा दिसतो आणि या जोडीला आता मात्र लढावं लागेल. 3 ओव्हर्समध्ये सुद्धा 45 होऊ शकतात, परंतु त्या पॉझिटिव्ह अप्रोचने मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल दोन्ही संघाला. गोलंदाज आकाश कावंड दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. गणेश पारंगे ऑन स्ट्राइक नाव. पहिलाच बॉल ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश पारंगे यांच्याही बॅटमधून येतोय षटकार. आकाश गाबांचं पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार. आणि आक्रमक फलंदाजीसाठी तर ओळखले जातात गणेश पारंगे. कित्येक वर्ष खरं तर साठी मोठं योगदान दिलं या नावानं. शंकर पारंगे, गणेश पारंगे मोठी नावं आहेत. बऱ्याच वेळेला एक हाती सामने फिरवण्याची क्षमता असणारे खरं तर दोन्ही फलंदाज. शंकर बाद झालेत, परंतु आता मात्र गणेश पारंगे यांना ही संपूर्णपणे खिंड लढवावी लागेल साठी. गोलंदाज आकाश काबण पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं थोडासा पाहायला गेलं तर दचकून गेला असेल. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र एक परंतु क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला. विकेट डाऊन. जे शंकर पारंगेच्या बाबतीमध्ये घडलं तेच घडतं इकडे गणेश पारंगेच्या बाबतीमध्ये. षटकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर बाद होत असताना दिसलेत. दोनही सलामीवीर आता मात्र डग आउट कडे रवाना होतील. दुसरा धक्का रीस टीमला धावसंख्या 16 असताना. रिस्की कॉल होता मुकेशचा, पूर्ण केलाय. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा मिळतील त्या रीसला. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन अ बोर्ड. या डबल्स रन, सिंगल्स रन सुद्धा घेऊन जाव्या लागतील,
कारण प्रत्येक ओव्हर्समध्ये 15 धावा करायच्या आहेत तुम्हाला आणि 15 धावा म्हटल्या तर एखादा षटकार तर तुम्हाला मारावाच लागेल, एखादा चौकार, परंतु सिंगल डबल्सला सुद्धा त्याचप्रमाणे विशेष महत्त्व असेल. जे डॉट येणार नाहीत, विकेट जाणार नाहीत याची सुद्धा काळजी मात्र घ्यावी लागेल. खास करून चेसिंग करत असताना वेगळे अनालिसिस मनामध्ये असतात. कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट किती धावा आल्या पाहिजेत हे सगळी आकडेमोड कधी डोक्यामध्ये असते. ओ पूल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सीमा रेषेलगत. परेश पाटील होता, काय चेंडू अडवलाय. अप्रतिम अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण, सुपर फिल्डिंग, काय सेव्ह होता. 100% एफर्ट्स, एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स मात्र दिलेत. कारण त्या सिच्युएशन असं वाटलं होतं कदाचित या 4 मिळू शकतील, परंतु काय धावलाय. चांगला बॉडी बॅलन्स, कंट्रोल ठेवला आणि सुपर फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. चला चेक केलं जात आहे. तुमच्या मनामध्ये शंका असतील त्या सुद्धा निरसन आपण करूया. पण तो रीस संघ त्या ठिकाणी संपूर्ण बॅटिंग स्क्वॉड आहे आणि त्यांच्या अगदी बॅटिंग स्क्वॉड समोर क्षेत्ररक्षण झालंय आणि इट्स अ सेव्ह. सगळ्यांनी बघितलं होतं तरी सुद्धा आपण त्याची खातरजमा करून घेतली. सिंगल रन ओनली, एकच धाव मिळाली. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र वाढत असतो आणि तो वाढवण्याचं कार्य मात्र क्षेत्ररक्षक परेश पाटीलनं केलंय. सुपर फिल्डिंग. लोवर फुल टॉस होता, स्क्वेअर लेग कडे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगानं पुढे आलाय. तोपर्यंत मात्र 1 रन. एकेरी धाव्यानं फारसा फरक पडणार नाही या मॅच मध्ये. सिंगल रन. टोटल मूव्स टू 20 नाव. 20 धावा धावफलकावर. 55 धावा करायच्या 13 बॉल मध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. मुकेश मुंडेला एकतर हा शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकामधील आणि कदाचित तिकडे मात्र आक्रमक होण्याचा प्रयत्न तो करेल. मुकेशचा स्ट्रोक हवेमधून खेळलाय, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परेश होता, परंतु यावेळेस मी म्हणेन परेशचा थोडासा जजमेंट रॉंग होता. परेश जर स्टेबल असता तर हा झेल होऊ शकला असता, कारण पाठीमागे 1-1.5 फूट अंतर बाकी होतं. परंतु त्याला अंदाज नव्हता सीमा रेषेपासून किती जवळ आहे, किती लांब आहे. परंतु शेवटच्या क्षणाला त्यानं आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, तर त्याला झेल होऊ शकला असता. परंतु तरी सुद्धा सध्याच्या घडीला रन्स वाचवणं महत्वाचं आहे. सिंगलच मिळाली, नुकसान जास्त काही झालेलं नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर रीस संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21 धावा. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 34 धावांची अजूनही गरज आहे. 17ची सरासरी जी सुरुवातीला आपण बघितली 14ची होती, 15ची झाली, आता 17ची. त्यामुळे 2 ओव्हर्स मध्ये चला स्पीडअप करा प्लीज टीम वाघिवली. क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. रात्रीची स्पर्धा म्हटली की वेळेमध्ये आम्हाला संपन्न करावीच लागते. रात्रीची स्पर्धा म्हटली की सगळ्या परमिशन्स आल्या पोलिसांच्या. कोणाचे तरी KYC, पॅन कार्ड, आधार कार्ड द्यावे लागतात आपल्याला सुद्धा पोलीस स्टेशनला. मग ज्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड असतात किंवा ज्याचा कॉन्टॅक्ट नंबर, ज्याचा फॉर्म भरलेला असतो त्याला पहिला फोन येईल. आणि इकडे कोणाचे आहेत पॅन कार्ड, आधार कार्ड? त्यामुळं तो सुद्धा रिस्क फॅक्टर असतो आयोजकांसाठी. त्यामुळे आपल्याला स्पर्धा सुद्धा वेळेमध्ये संपन्न करायची आणि सध्या निवडणुकीचा माहोल आहे. सध्याच्या घडीला थोडं स्पीडअप करा प्लीज. 2 ओव्हर्स मध्ये 21 धावा झाल्या. 2 ओव्हर्स मध्ये 34 करायच्या. तिसरं षटक घेऊन वाघिवली टीम कडून सज्ज होईल मयूर मोहिते. मुकेश मुंडे. अपेक्षा आहेत सध्याच्या घडीला रीस टीमला मुकेश कडून. चांगला बॉल खोलात टाकला, यावेळेस मात्र पुंध्यात टाकला होता. राऊंड स्टंप्स गोलंदाजी होते. यॉर्कर लाईन अगोदरच म्हणालो होतो
बॉलिंग स्ट्रेंथ आहे या टीमची आणि त्यामध्ये अगोदरच 55 धाबा करायच्यात. हे सोपं नाही आणि तेही वाघुली संघासमोर. गोलंदाज मयूर मोहिते, पहिला चेंडू तो फुल लेंथ ब्लॉक मध्ये टाकला होता. मुकेश मुंडे, आणि मुकेश मुंडेची जर बॅट चालली ना तर नक्कीच या 34 राहिलेला सुद्धा तो पूर्ण करू शकतो. आणि हा सुद्धा आत्मविश्वास सगळ्यांनाच असेल, रीचच्या चाहत्यांना असेल, समर्थकांना असेल. परंतु त्यासाठी आता मात्र मुकेश मुंडेला लढावं लागेल या मॅच मध्ये. मयूर मोहिते पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजीसाठी सज्ज. इनसाइड एज घेऊन पाठीमागे गेलाय, शॉट फाईन लेगला. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित ट्रबल मध्ये असते बॅटर वैभव कोकंबे. सिंगल मिळाली, 1 रन. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावांची गरज आहे. 5 षटकार, असं नाहीये 10 बॉल मध्ये 5 षटकार मारू शकत नाहीयेत, होऊ शकतो. परंतु ज्या सिच्युएशनला सध्याच्या घडीला जो दबाव टाकलाय बागुली संघाच्या गोलंदाजांनी, मगाशी क्षेत्ररक्षणामधला दर्जा आपण पाहिला, सगळ्या गोष्टी बघितल्या ना तर तो प्रेशर मात्र आता बॅटिंग करणाऱ्या ब्रीज टीमवर. वैभव कोकंबे 3ऱ्या क्रमांकावर आलाय आणि त्याला सुद्धा आपल्या फलंदाजीतली उपयुक्तता आता मात्र सिद्ध करावी लागेल. शेवटचे 10 बॉल 33. फुलर लेंथ होता, आणखीन एक फुलर लेंथ ट्राय केला. समोर सिंगल मिळेल आणि इकडे मात्र फलंदाज रन आउट. डावच सुटला होता वैभव कोकंबे आणि नॉन स्ट्राइक एंडला हा परफेक्ट थ्रो. विकेट नंबर 3. 3रा धक्का लागेल इकडे रीज टीमला. सामना आता मात्र थोडासा डोईजड होऊ लागलाय. शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. मनीष 5व्या क्रमांकावर मनीष कोकंबे, नवीन बॅटर. लढावं लागेल. क्रिकेट हा खेळ आहे, शेवटपर्यंत लढायचं आणि जिंकायचं. आणखीन एक चांगला बॉल, हलू दिलं जात नाहीये. मोठे फटके बिलकुल येताना दिसत नाहीयेत, कारण परफेक्शन आहे बॉलिंग मधलं, परफेक्शन, अचूकता पाहायला मिळते. आतापर्यंत गोलंदाजी मधून आपण बघितलं मयूर मोहिते जसा आलाय, फुलर लेनचा मारा सातत्याने ठेवलाय. राऊंड स्टम्प्सनं एकही शॉर्ट ऑफ लेन नाहीये, गुड लेन नाहीये, ओव्हर पिच नाहीये, बरोबर अगदी फुल ठेवले चेंडू आणि त्याचमुळे थोडस कठीण चाललंय. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला भिरकावलाय आणि रेफर करण्यात आलाय वेस्ट साइड साठी. इट्स अ ह्यूज वन. कुठेतरी नवसंजीवनी देणारा रीज टीम साठी मनीष कोकंबेच्या बॅट मधून येतोय षटकार. बॉल फ्रॉम थर्ड अंपायर. वास्ट हाईट दंडित केलंय गोलंदाजाला. इकडे मात्र 7 धावा आल्यात निर्णायक क्षणाला आणि 7 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड नाव. सामना फिरायला वेळ लागत नाहीये. एखादी गोलंदाजाची चुकी, शुल्लक चुकी सुद्धा कधी कधी नुकसान करत असते. फ्रीडचा बॉल आहे, मुक्तपणे खेळण्याची संधी मनीष कोकंबेकडे. इट्स अ फ्रीड बॉल. कोकंबे आडवा बॅट ऑन साइडला ओढलाय बॉल आणि निघून गेलाय. एक टप्पा खात बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय चौका.
लवकरच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर 35 रन्स. बरोबर जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु मनीष कोकंबेनं कुठेतरी पाहायला गेलं तर उम्मीद वाढवल्यात. रात्री 12:15 वाजता खरं तर जिंकण्याच्या थोड्याशा आशा पल्लवित केल्यात रीससाठी. सुपर बॅटिंग आला जसा मैदानामध्ये 2 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय आणि थोडंसं गोंधळ मयूर मोहितेने सुद्धा घातला. 9 बॉल टाकून एक चेंडू तर वाढला आणि त्याचमुळे कुठेतरी संधी मात्र ती आस निर्माण झाली रीससाठी. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा मोहिते तयार. चेंज ऑफ पेस फिंगर रोल केले होते. स्लोवर 1 यावेळेस मात्र धाडसाचं कौतुक जरूर करूया आपण मोहितेच्या, कारण अशा सिच्युएशनला खरं तर स्लोवर 1 टाकण्याचा निर्णय त्यानं घेतला आणि इकडे मात्र डॉट बॉल जात असताना निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर रीस टीमची धावसंख्या 3 गडी बाद 35 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड. चला जास्त एकत्रित येऊ नका प्लीज, पटापट खेळा वाघिवली टीम. आणि पंचांच्या परवानगीशिवाय मैदानामध्ये कोणीही जाऊ नका. एक महत्वाची अनाउन्समेंट सगळ्यांसाठीच. कारण सर्वांना माहिती आहे बॅट किती चेंज केल्या जातात, पाणी किती पिलं जातं, कशासाठी गेलं जातात. थोडेसे मेसेजेस पास करायचे असतात, परंतु डिसिप्लिन रूल्स फार महत्वाचे आहेत आणि पंचांचा आदर केलाच पाहिजे. आणि रीस म्हटलं तर आमचे अरुण पारंगे सर आहेत, अविनाश पारंगे सर आहेत, दिग्गज अंपायर. त्यांच्या गावचा संघ मैदानामध्ये सध्याच्या घडीला थोडंसं स्ट्रगल करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर 4थं आणि अंतिम षटक घेऊन जयेंद्र पाटील. 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत पाहायला मिळते. प्रेशर दोन्ही बाजून आहे. ज्या पद्धतीनं मनीष कोकंबेनं थोड्याशा उम्मीद वाढवल्यात एका बाजूनं आणि 20 व्हायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही, परंतु पाहूया जयेंद्र पाटील सुद्धा एक्सपिरियन्स प्लेयर आहे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र फुल लेंथ खोलात टाकला होता. वाईट यॉर्क यावेळेस पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल येत असताना हे वाघिवली संघाची गोलंदाजी म्हटली ना राऊंड विकेटनं ही नेहमीच फलंदाजांना मात्र बुचकळ्यात टाकते. प्रत्येक गोलंदाज येऊन राऊंड स्टंप्सनं गोलंदाजी करतो. उजव्या हाताच्या फलंदाजांना अँगल मोडीत काढणं थोडंसं कठीण जातं. गोलंदाजाच्या शैलीवर आय थिंक आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे चेक केले जाईल. शैली तपासण्याचं कार्य तिसरे पंच इकडे टीव्ही अंपायर्स करतील. जीवन काबड सर. शिवशंभू खोपटे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण मंचावर या. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड नाव. चेक केलं जाते. फेअर डिलिव्हरी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 5. जयेंद्र पाटील पुन्हा एकदा. चांगला बॉल. पुन्हा एकदा फुल लेंथ. यावेळेस मात्र खोलात टाकलाय. पुन्हा एकदा अचूकता पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल इकडे खेळत असताना फलंदाज मुकेश मुंडे. 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र 20 धावांची गरज आहे. हा सामना आता मात्र थोडासा हातामधून निष्ठच चाललाय. 20 रिक्वायर्ड. स्लोवर 1 होता. ड्राईव्ह केला कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचलाय त्या ठिकाणी. फक्त एकच धाव.
एकेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये. स्ट्राईकला जरूर मनीष कोकंबे आलाय, परंतु त्याच वेळेला जर अंतर जर आपण बघितलं तर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड आणि हे फार कठीण आहे. 19 धावा. खोपटे टीमचे कॅप्टन आपण या. नवीन बॅटर आयुष जांभळे. या लढतीतील विजेता संघ खोपटे संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. पुन्हा एकदा फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला लॉंग ऑन कडे. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. आता सामना कुठे चाललाय याची चाहूल मात्र सगळ्यांनाच लागले. उद्या बरोबर 4 वाजता पहिला सामना जो असेल चिंचपाडा, सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्मित प्रियांशी कानोबा कुंडेबाळ. एका बाजूला रोशन पाटील आणि दुसऱ्या बाजूला समाधान वास्कर. दोघांनाही विनंती आहे की बरोबर 4च्या अगोदर इकडे रिपोर्टिंग करायची आहे विदाउट फेल. जर आपण पोहोचला नाही तर सामना फार कमी षटकांचा खेळवला जाईल. त्यानंतर भिंगारी एकता बंगारपाडा. तुम्हाला सुद्धा 4:15 4:20 पर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर RCC पेठ परी 11 कानपोली 5 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि त्यानंतर बामण डोंगरी विरुद्ध कासर बडवली. बिग फाईट उद्या ए लॉट्स मधील सामने पाहायला मिळतील. सगळ्यांनी वेळेमध्ये पोहोचा, कारण डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि बरोबर ही स्पर्धा डिसिप्लिन मध्ये शिस्तीमध्ये सुरू होते, संपते सुद्धा बरोबर टाइमामध्ये. ही फ्लाईट डिलिव्हरी होती. इकडे मात्र वरून सोडला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पण त्यांचा आला. एक अतिरिक्त रन. काहीतरी वेगळं अचानकपणे करण्याचा प्रयत्न मात्र करतात इकडे जयेंद्र पाटील. बघाशी थोडासा वेग होता, आता वेग थोडासा कमी केलाय. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी आणि हा सामना मात्र जिंकला तो जनमान वाघोली टीमनं. वाघोली टीमचे कॅप्टन आपण लगेच या. कॅप्टन या, बाकी राहू दे आतमध्ये. कॅप्टन लगेच या प्लीज. पाहूया